वेलकम टू माय न्यू ब्लॉग। आज संडे ब्लॉग बनवणार आहे आपण। आज आपण जाणार आहे भीमाशंकरला। भीमाशंकरच्या दर्शनाला आपण मागच्या वर्षी श्रावण सोमवारच्या टायमाला आपण भीमाशंकरला गेलो होतो। तेव्हा आपण एक देवाला गोष्ट मागितली होती, देवानं आपल्याला दिलेली आहे। आपण त्याच्यासाठी आज परत भीमाशंकरला चाललो आहे, परत एकदा देवाचे दर्शन घ्यायले, महादेवाचे दर्शन घ्यायले। तर आज आपल्यासोबत अनिकेत पण आहे माहोल करायला। लास्ट टाइम अनिकेतच्या सोबत मी होतो, तुम्ही भरपूर चांगले कमेंट्स वगैरे दिलेत आणि भरपूर प्रतिसाद आपल्या ब्लॉगला भेटला होता। बऱ्याच 2-3 आठवड्यानंतर हा ब्लॉग येतो आहे गाईज, संडे ब्लॉग। तरी 2-3 आठवडे झाले, थोडी तब्येत वगैरे डाऊन होती, थोडे कामं पण चालू होते, त्याच्यामुळे काही ब्लॉग बनला नाही। ह्या संडेला आपण 100% चांगला ब्लॉग बनवायचा प्रयत्न करू, थोडं इम्प्रूव्हमेंट आणायचा प्रयत्न करू ब्लॉगमध्ये। चलो आता आम्ही निघतोय। आता टाईम झालेला आहे 4 वाजलेले एक्झॅक्ट मॉर्निंग। आम्ही लवकर उठलो होतो, आज 3:30ला उठलो होतो आणि आता आपण निघतोय। लेट्स गो, चलो गाईज। आता आपण निघलोय आपल्या डेस्टिनेशनकडे। अनिकेत पण आपल्या सोबत आहे आज। बघूया आजचा ब्लॉग कसा होतो। तर आता आम्ही इथे थांबलो होतो, एक जण येणार आहे त्याच्यासाठी, आणि लगेच आपण इथून निघूया आता आपल्या मार्गाकडे। नमस्कार मंडळी, आज रविवार आणि आपण जातोय भीमाशंकर जे की एक अभयारण्य आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग, महादेवाचं देवस्थान, तिथे आज आपण जाणार आहे। भीमा म्हणून एक राक्षस होता, त्याचा वध केला होता महादेवाने त्या ठिकाणी। आणि तिथं अशी मान्यता आहे की तिथं जर का तुमची कोणची म्हणजे मनोकामना असेल तर ती म्हणजे पूर्ण होते, आणि ती पूर्ण केल्याच्या नंतर तुम्हाला तिथं जावंच लागतं। तर आशा करतो की तुम्ही सर्व निरोगी असाल आणि तुम्हाला आजच्या या ब्लॉगमध्ये जे भीमाशंकर अभयारण्य आहे त्याचं सौंदर्य आणि भोलेबाबाचं दर्शन घडवून आणूया। तर सुरुवात झालेली आहे आपल्या सफरसाठी। सकाळचे 4:30 वाजलेले आहेत, दोघं तयार आहेत, दोघं येत आहेत, आणि आता या ब्लॉगला सुरुवात करूया। जय हिंद, जय महाराष्ट्र। अरे अरे महादेव शिव शंभो। चलो लेट्स गो गाइस। आता आपण निघलोय ऑन द वे भीमाशंकर साठी। कमाएगी दुनिया खाएंगे हम बोले भम भम। निषेध गंभीर नाम खंबीर। गाडीमध्ये पेट्रोल आपल्या सध्या समोर गेल्याच्या नंतर आपण पेट्रोल पंप समोर गेल्याच्या नंतर आपल्याला एखादा पेट्रोल पंप भेटेल, तिथं आपण थोडं फ्युल अप करून घेऊ, त्याच्यानंतर समोर निघू। आता पेट्रोल पंप इथं पण होता गाईस, पण जाऊ द्या गाईस, जरा चालू होती गाडी। चालते नाही ती गाडी का, तू डुप्लिकेट वाटायला आली का काही? चलो गाईस, असा याच्यामुळे टाइम होतो, याच्यासाठी थांबा त्याच्यासाठी थांबा, लेकर बाळ। नजारा जन्नतो का रूबरू है, कसा नजारा गाईस पाहू शकता तुम्ही नजारा सध्या कसा आहे। तर तरी आपण फॅक्टरी एरियामध्ये अजून आपल्याला नेचर मध्ये जायचं बाकी आहे, आणि आपण खूप खतरनाक नेचरच्या सानिध्यात जाणार आहे गाईस। भीमाशंकर या अभयारण्यामध्ये आपण भीमाशंकर महादेवाचं दर्शन पण घेणार आहे, आपण मंदिरावर पण जाणार आहे। या गोष्टी अनिकेत 2 शब्द बोलणार आहे गाईस। अनिकेत बोलू शकतो तू गाईज। या निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घ्या तुम्ही तुमच्या स्क्रीनच्या पलीकडून, आणि बस भाई मजा येते यार। कुठे गेला कसं वाटतंय गाईस तुम्हाला आमचा ब्लॉग? नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि आम्हाला सजेस्ट करा की अजून आम्ही काय इम्प्रूव्हमेंट केली पाहिजेत। आणि हा ठीक आहे, सेफ्टी गिअर यावेळेस थोडे ऑफ आहेत, कारण की आम्ही जास्त जोरात नाही गाडी चालवत नाहीये, गाडी आरामशीर चालू आहे आपली, आणि आपण हळू जातोय।
त्याच्यामुळं काही असा सेफ्टी इश्यू नाहीये या ब्लॉग मध्ये. आणि आज मी गाडी जास्त चालवणार नाहीये कारण की आज अनिकेत रायडर गाडी चालवते आणि दुसरा अनिकेत रायडर गाडी चालवते. दोन शब्द बोलू शकता. हॅलो, जय हिंद एव्हरीवन. खूप जास्त शब्द बोललेत अनिकेतने. एवढे शब्द ऐकून आमचे कान तृप्त झालेले आहेत. आणि हे जे अनिकेतचे 2 शब्द आता आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलेलो इथे, तरी अनिकेत आता सगळ्यांना नाश्त्याची सुविधा करून देणार आहे. मित्रांनो एक मंडळी, एक तुम्हाला 10 पैकी 10 एक कोट दाखवतो की जो प्रत्येकानं फॉलो केला पाहिजे आपल्या जीवनात. लिव्ह बिफोर यू डाय गाईज. कसं आहे अनिकेत आमचा डायरेक्ट इंग्लिश उगनो माय नर्सिंग केली आहे. अख्ख्या प्रत्येक चित्रात नाही टाकू शकतो. सकाळ धरणं आम्ही 15 किलोमीटर एक पार केलं. 80 किलोमीटर आलो. सकाळ धरणं आम्ही 80 किलोमीटर पार केलंय. आता 80 ग्राम पण जेवण नाही केलेलं आहे. ह्यो गडी तुम्हाला दिसेल. आद्यावानी विषय कसा आहे. काय भाई बडी, तू बडी पाहायचा होता ना. लहान सहान विषय नाहीये, लय मोठा विषय. म्हणे यार बडी कोण आहे, तू लय बडी करतो. भाई चल बडील भेटून तुला एखाद्या वेळेस. विषय नाही रे भाई. भाऊ येतो आपला फॅन. संपला की पार्टी करू आता. नाही, मी नॉनव्हेज नाही खात. नाही का? ठीक आहे. हे आपले साहेब पाहू शकता तुम्ही. लहान सहान साहेब नाही, लय मोठे साहेब आहे ते. लहान सहान साहेब नाही, लय मोठे साहेब आहे. ऑफिसर आहेत. ऑफिसर आले आहेत आपल्या सोबत आज डायरेक्ट गोळी मारतात देवदर्शनासाठी. चलो गाईज, आता खरंच आपण मित्रांनो नाश्ता करू. हा आपला झाला ब्लॉग. शंकरच्या जवळपास पोहोचलेलो आहे. 10:30 झाली आता. आम्ही 3:30-4 वाजेपासून निघलेलो आहे, तरी 6 घंटे लावलेले आहे आम्ही यायला. फक्त 120-125-30 किलोमीटर होतं. पण आमचं जे सध्या ट्रॅव्हलिंग चालू आहे, खूप हाशी मजाक करत आम्ही आमचा काय रस्ता आम्ही काढून नाही राहिलो. तर आता 4 किलोमीटर बाकी आहे. तरी तुम्ही नजारा बघू शकता काही. भीमाशंकरचा हे मंदिर पण इकडं हिरवगार सौंदर्य बघू शकता या धरतीचं. चला लेट्स गो. गाडी वगैरे भीमाशंकरचा रस्ता कसा हिरवगार सौंदर्य या इलाक्याचं. आणि माहोल दिसता धुळा आरामशीर गेलं. हे बघा तुम्ही माकडे. इथे फक्त मोबाईल चष्मे वगैरे सांभाळून ठेवावं लागतात, कारण की हे माकडे नाही का काही केव्हाही येऊ शकतात. त्याच्यामुळं त्याची काळजी घेणं आपल्याला खूप गरजेची आहे. काय म्हणतो आणखी या गोष्टीवर काही तात्पर्य. आता आपण टिक्के वगैरे लावायची प्रोसेस करत आहे आणि टिक्के वगैरे लावून आपण दर्शनासाठी मुखदर्शन वगैरे घेणार आहे. गाईज, तुम्ही आमच्या ब्लॉगमध्ये येण्यास इच्छुक असाल तर या. तुम्ही येत असाल तर तुम्ही पण या. अनिकेत भाऊ पण आता टिक्का लावणार आहे. मोठा टिक्का लावणार आहे. या आण्याने टिक्का लावला पा कसा दिसायला. आणा इकडे पाय शिंगऱ्या शियाबास. भगवा कुर्ता घेतोय करून घे. शाबास. कसं आहे विषय. एकदा नमो पार्वती पते हर हर महादेव. नमो पार्वती पते हर हर महादेव. अनिकेत आपल्या ब्लॉग मध्ये चांगला प्रतिसाद देत नाहीये, तरी खूप जास्त प्रॉब्लेम आता आम्ही गॅजेट्स घेतलेत. परत आपल्या ब्लॉग मध्ये नवीन गॅजेट्स ऍड झालेले आहेत. आपण निघलोय. आता आपलं दर्शन वगैरे झालंय. आता भीमाशंकरमधून अनिकेतची वाट बघतोय. अनिकेत थोडा मागे आपली गाडी पार्किंग लावली होती, तिथून आता अनिकेत आपली गाडी घेतोय. इथून निघू आपण आता. तुम्ही बघू शकता किती म्हणजे हा रोड भीमाशंकरला जातो, किती छान दिसतं इथे व्ह्यू.
हे इकडे पण बघू शकता तुम्ही. नॉर्मली कॅमेऱ्यातून एवढं भारी येणार नाही आहे, बट असं जरी दिसतं आणि खूप नॅचरली खूप भारी वाटतं. इथे खूप जास्त थंड पण आहे, थंड पण खूप जास्त वाटतंय आणि फॉग पण झालेला आहे. फॉगमुळं एवढं काही क्लिअर दिसत नाही, थोडा फॉग कमी झाल्याच्यानंतर खूप भारी दिसतं इथे. आणि ते प्रत्येक एक अर्ध्या तासाला किंवा 1 तासाला फॉग येतो आणि 15-20 मिनटासाठीच फॉग बंद होतो फक्त, म्हणजे की जे धुकं असतं ते बंद होतं. काही लोक माझ्यावर हसत आहेत, गाडीच कॅमेऱ्याच्या मागे आहेत ते, पण हसू द्या, हसतील तर त्यांची दात दिसतील, काही विषय नाही. चला आता आपण निघलो आहे. आता आपलं दर्शन वगैरे झालं आहे. आता भीमाशंकरमधून अनिकेतची वाट बघतो आहे. अनिकेत थोडा मागे आपली गाडी पार्किंग लावली होती, तिथून आता अनिकेत आपली गाडी घेतो आहे. इथून निघू आपण आता. तुम्ही बघू शकता किती म्हणजे हा रोड भीमाशंकरला जातो, किती छान दिसतं इथे व्ह्यू. हे इकडे पण बघू शकता तुम्ही. नॉर्मली कॅमेऱ्यातून एवढं भारी येणार नाही आहे, बट असं जर का तुम्ही डोळ्याने बघितले ना तर खूप भारी दिसतं आणि खूप नॅचरली खूप भारी वाटतं इथे. खूप जास्त थंड पण आहे, थंड पण खूप जास्त वाटतं आहे आणि फॉग पण झालेला आहे. फॉगमुळं एवढं काही क्लिअर दिसत नाही, थोडा फॉग कमी झाल्याच्यानंतर खूप भारी दिसतं इथे. आणि ते प्रत्येक एक अर्ध्या तासाला किंवा 1 तासाला फॉग येतो आणि 15-20 मिनटासाठीच फॉग बंद होतो फक्त, म्हणजे की जे धुकं असतं ते बंद होतं. काही लोक माझ्यावर हसत आहेत, गाडीच कॅमेऱ्याच्या मागे आहेत ते, पण हसू द्या, हसतील तर त्यांची दात दिसतील, काही विषय नाही. चला या व्ह्यू पॉईंटला थांबलो होतो गाईज आम्ही, थोडं व्हिडिओ वगैरे शूट करण्यासाठी. भारी वाटतं इकडे, भारी वाटतं हा स्पॉट. त्याच्यामुळे थांबलो आहे. तिथं काही लोक आलेले गाईज. अशा पद्धतीने हा व्ह्यू आहे गाईज, तुम्हाला दाखवतो आहे. मी 2दा ब्लॉग शूट केला, व्हिडिओ शूट केला हाच, पण तो काही शूट झालेला नाही आहे. तिकडे पण धबधबा आहे गाईज, तिकडे पण वॉटरफॉल आहे, पण आपण तिकडे काही जाणार नाही आहे. गाईज आपले मित्रमंडळी कसा एन्जॉय करतायत, तर सगळे आंघोळ करतायत धबधब्याखाली. त्यांना नाही म्हटलं तरी त्याला काही दम नाही निघला. पाणी खूप स्वच्छ आहे, नितळ पाणी, एकदम क्लिअर. आणि शेवाळ आहे बाबा तिथं, इकडं वय ते डोक्यावर पडशील. बघू शकता काहीच तुम्ही, अशा पद्धतीने हा व्ह्यू दिसतोय पूर्ण एकदम भारी. खूप कमी लोक आहेत. वर पण एक धबधबा आहे, तिथं पण तिथून पाणी येतं. मेन म्हणजे तिकडं जायचं होतं आम्हाला, पण ते थोडं म्हणजे रिस्की आहे, त्याच्यामुळं आम्ही तिकडे काही गेलो नाही. तिथून आता आम्ही लवकरात लवकर निघायचा प्लॅन करतो. लवकरात लवकर इथून कल्टी मारू. यायनं जर का ऐकलं तर लवकर आपण इथून निघू. स्टॉप आहे आता. आपण त्या वॉटरफॉलवर थांबलो होतो, तिथून आता डायरेक्ट आपण थांबतो आहे. आता डायरेक्ट आपण पुण्याच्या जवळपास आलेलो आहे आणि 4:30 झालेली आहे. आता वातावरण बघू शकता तुम्ही, ओजी वातावरण झालेलं आहे. आता इथून गेले आपण काहीतरी खायचा विषय करू, काहीतरी जेवण वगैरे करू, कारण की भूक खूप जास्त लागली आहे. आम्ही एका हॉटेलवर पण जेवायला थांबलो होतो, पण तिथं काही जेवायचा विषय नव्हता. ते इडली वगैरे घेतली होती, पण ते इडली वगैरेमध्ये खूप अशी बकवास चव होती, त्याच्यामुळे आपण काय आता जेवायला थांबणार नाही. डायरेक्ट आपण जाणार आहे आता आपल्या क्षेत्रफळावर.